फक्त मराठी। गुरु हे एक अलौकिक तत्व आहे। भौतिक गोष्टींच्या सीमारेषा त्याला अडवू शकत नाहीत। त्याच्या वरकरणी अल्लड बाळबोध भासणाऱ्या लीलांतही जीवनाचं मर्म दडलेलं असतं। श्रीधर कुठे? वैद्याकडे आलात आणि रोग्याला धर्मशाळेतच ठेवून आलात। स्वामीजी, महाराज, चूक झाली, माफ करा, आपल्याला ओळखू नाही शकले। यांची अक्कलकोटात राहायची व्यवस्था करा। स्वामी, श्रीधरच्या 8व्या वाढदिवसापर्यंत हे अक्कलकोटातच राहतील। नमस्कार। नमस्कार। वातावरण किती उत्साही आहे नाही? आज दत्त जयंती आहे। अहो, आज इथे स्वामींच्या पाद्यपूजनाचा फार मोठा कार्यक्रम होणार आहे। आज आमच्या श्रीधरचा वाढदिवस, 8वा वाढदिवस। अभिनंदन। अहो, दत्त जयंतीच्या मुहूर्तावर श्रीधरनं जन्म घेतलाय। नशीब थोर आहे तुमचं। अहो, नशीब कसलं, आजचा दिवस त्याचा काळ दिवस ठरणार नाही ना, या धास्तीतच 8 वर्ष गेलीत आमची। अहो, असं अशुभ बोलू नका। आपण स्वामींच्या दारात आहोत, सगळं व्यवस्थित होईल। तुम्ही काय बोलतात? आमच्या श्रीधरच्या नशिबात नाही, म्हणजे त्याच्या पत्रिकेप्रमाणे 8व्या वर्षी त्याचा मृत्यू होणार होता। नाही, पण आता आम्ही स्वामींच्या सावलीत आलेलो आहोत। माझा विश्वास आहे आता काळ सुद्धा त्याचे प्राण हरण करू शकणार नाही म्हणून। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। शंभो शंभो शंभो। श्रीधर, स्वामींच्या पाया पड। श्रीधर, 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 डोळे उघड बाळा। श्रीधर, स्वामीजी, श्रीधर, श्रीधर जागो, श्रीधर, श्रीधर डोळे उघड, श्रीधर डोळे उघड, श्रीधर, श्रीधर, श्रीधर डोळे उघड, श्रीधर, श्रीधर डोळे उघड, श्रीधर, श्रीधर, स्वामीजी माझ्या श्रीधरला वाचवा, स्वामीजी माझ्या श्रीधरला वाचवा, स्वामीजी तुमच्याकडे घेऊन आलो तरी असे, स्वामीजी माझ्या श्रीधरला वाचवा। जा रे, काळे उडीत घेऊन ये। काळे उडीत? पण स्वामी, काळे उडीत तर अंत्यविधीच्या वेळेस वापरतात ना? तुला सांगितलं तेवढं कर, जा। स्वामीजी, श्रीधर बाळा डोळे उघड, श्रीधर डोळे उघड, माझं बाळ श्रीधर। स्वामी, साखर आण। स्वामी,
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्षरकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधु स्वामी श्रीधर श्रीधर काय रे यमदूतांनो, तुम्हाला जायला सांगितलं ना? मग जाओ, त्या वाळक्या झाडाकडे जा. चला. स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अगं किती गोड गळा आहे ग तुझा. आणि तुझ्या आवाजात स्वामी नाम ऐकणं म्हणजे दुधात साखरच पडली म्हणायची. ईश्वर काहीतरीच काय. अहो स्वामींचं नाव कुणाच्याही मुखातून आलं ना तरी ते गोड आणि हवं हवंसच वाटणार. आणि तोच गोडवा तुझ्या हातच्या भाकऱ्यांमध्ये सुद्धा उतरलाय हो. जो खाईल तो म्हणत असतो लक्ष्मी वहिनींच्या हातच्या भाकरीला सर नाही हो. ही सर्व स्वामींचीच कृपा. स्वामींची लीला तशी आघातच आहे. स्वामींना अशक्य असं काही नाही. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या चरणी आहे. अगं असाध्यातला असाध्य रोग सुद्धा स्वामींच्या एका स्पर्शाने दूर होतो. निर्धन व्यक्ती एका रात्रीत कुबेरा इतकी श्रीमंत होते स्वामींच्या कृपेने. निपुत्रिकालाही पुत्रवान बनवतात स्वामी आपले. स्वामींची लीला खूप आघात आहे. खरंच स्वामी अतर्क्य आहेत. स्वामी अवधूत आहेत. त्यांच्या लीला समजून घेणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या बुद्धीला अवघडच आहे. राहून राहून माझ्या मनात एक गोष्ट येते. विचारू? विचार की. परवानगी कधीपासून घ्यायला लागलीस माझी? अहो मला स्वामींचं दर्शन केव्हा घडेल हो? तुला सुद्धा स्वामींचं दर्शन घडेल. अहो असं मोघम बोलू नका हो. तो क्षण माझ्या आयुष्यात कधी येईल? तुम्हाला स्वामींचं दर्शन घडलं हो, पण माझ्या पापडीचं काय? माझा जीव सतत त्यांच्या दर्शनासाठी आसुसलेलाच आहे ना. स्वामींच्या लीला मी इतरांकडून ऐकली आणि त्यातूनच स्वामींचं दर्शन घेत आले. हे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं झालं हो. पण आता मात्र स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या जीवाला शांती लाभणार नाही. आता फक्त एकच आस लागली, म्हणजे माझ्या स्वामींच्या दर्शनाची. दर्शन होतं ना, आम्ही आलो. स्वामी 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 स्वामी
रामचंद्र, असा हा वासून बघत काय राहिलास आमच्याकडे? आम्ही तुझ्या दारी आलोत. स्वामी, मी तुम्हाला हाक मारली आणि तुम्ही लगेच माझ्या घरी येणं केलं. खरंच माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये हो. पोरी, आपल्या श्रद्धेवर आहे ना विश्वास? तू मनपूर्वक आम्हाला साथ घातलीस. आमच्या दर्शनासाठी आसुसली होतीस. एक ना एक दिवस यावं लागणारच आम्हाला. स्वामी, आपण स्वतःहून आमच्या घरी आला, आमचं परमभाग्यच म्हणायचं. यावं, घरात चलावं, आसन ग्रहण करावं. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. थांब, एवढा उतावळा होऊ नकोस. काय रे, जायचं का आपण यांच्या घरात? स्वामी, घरात चलावं, आपला आदरातिथ्य करायचा बहुमान आम्हाला द्यावा. असं म्हणतोस? ठीक आहे, करतो आम्ही गृहप्रवेश, पण एका अटीवर. आज्ञा असावी स्वामी. आत या तर म्हणतोयस, पण घरात आम्हाला कुठे बसवणार आहेस? आमच्या आसनाची सोय कुठे गेली आहेस? स्वामी, आपलं स्थान आमच्या हृदयात आहे. आपण आमच्या श्रद्धास्थानात स्वामी. तर ठीक आहे, पण आमची बसायची सोय कुठे गेली आहेस ते सांग आधी. आपली मर्जी होईल तिथे आसन ग्रहण करावं स्वामी. बघो, आम्हाला आवडेल अशी जागा द्यायला तयार आहेस ना? घर आपलंच आहे स्वामी, आपल्याला आवडेल तिथे बसावा. यावं स्वामी. कुठे बसू? स्वामी, या चौरंगावर बसा. काय झालं स्वामी? काय रे, या चौरंगावर बसू? हा चौरंग केवढा, आम्ही केवढे? आम्ही अवघडून बसावं असं तुला वाटतंय? स्वामी, मी तुम्हाला पाठ मांडून देते, तुम्ही पाठावर बसावं. पाठावर बसू? पाठ कुठे मांडणार? तिकडे, ते चुलीकडे. म्हणजे त्या चुलीची धग लागणार आम्हाला. त्या चुलीच्या धुरांनी आमचे डोळे झोंबणार. काय रे, आम्ही इथे येऊ नये असं वाटतंय का तुम्हाला? तर तसं सांगा स्पष्टपणे. आम्ही आल्या पावली परत जातो. क्षमा असावी महाराज, क्षमा असावी. आमचा तसा उद्देश नव्हता स्वामी. आपण जमिनीवर नकोच, आपण या पलंगावर बसा, मी गादी अंतरून देतो. काय रे, पलंग पलंग पोस, याचा आमिष कोणाला दाखवतोस? हे नखरे दाखवतोस कोणाला? या पलंगाचा गाद्यांचा सोस तुम्हाला, मनुष्याला. आम्ही बैरागी, आमचं या जमिनीशी नातं. तुमच्या या पलंगावर काटे टोचतील आम्हाला. स्वामी, मग आपणच काहीतरी सुचवावं. आमची जागा हृदयात आहे ना, मग. आणि आम्हालाच जागा शोधायला सांगताय? छान. खरं तर इथे बसायला आम्हाला जागाच नाहीये. मागे परसदार आहे ना? हो आहे. चल मग तिकडे घेऊन चल आम्हाला. चला. या.
यावं महाराज या. ही कोण? स्वामी, ही माझी मुलगी चिमा. चिमा, नमस्कार कर स्वामींना. आई, हे तर आजोबा आहेस, मग तू त्यांना स्वामी का म्हणतेस? चुणचुणीत आहे हो मुलगी. कुठे गेली होतीस? विहिरीवर पाणी शिंदायला गेले होते. कुठे आहे तुझी विहीर? दाखव बघू आम्हाला. चल. आजोबा, ही बघा विहीर. आजोबा, जास्त डोकावून पाहू नका, विहीर खूप खोल आहे. रामचंद्रा, आमची आवडती जागा आम्हाला सापडली. तुझ्या घरातली सर्वात उत्तम जागा आहे. आम्ही इथेच बसणार. क्षमा असावी स्वामी, पण विहीर 100 खोल आहे. असू देत, आम्हाला आवडली ही जागा. आम्ही इथेच बसणार. आम्हाला इथे ध्यान करायचं आहे. स्वामी, हवं तर बाजूला टाकून देतो, तिथे बसावं आपण. जास्त अक्कल बाजूला नकोस. आम्ही इथे बसणार म्हटलं ना. आम्हाला ध्यान करायचं आहे. अहो, तुम्ही स्वामींना थांबवलं का नाही? तिथं का बसू दिलं? स्वामींना थांबवणारा मी कोण? पण तुम्हाला माहिती आहे ना, ती विहीर किती खोल आहे ते. त्यात नुसतं वाकून पाहिलं ना तरी सुद्धा भोवळ येते. आणि स्वामी त्यात पडले तर, त्यांना काही झालं तर? नाही नाही नाही, असं नाही होणार काही. तरी चिंताही लागूनच राहते. स्वामी जर विहिरीत पडले तर आपण काय करायचं? आता तर स्वामींचं ध्यानही लागलंय. त्यातून त्यांना उठवणंही अशक्य आहे. आता काय करायचं हो आपण? काय रे, तुम्हा नवरा बायकोचा तिकडे काय खुसूर पुसूर चाललाय? हा? मला तुम्ही घरी बोलावलात ना तुमच्या? मग पाणी वगैरे द्यायची काही पद्धत आहे की नाही? इथे घसा सुकतोय आमचा. घशाला शोष पडलाय. पाणी येणं लवकर. हो हो, आणते पाणी. थांब आई, मी आणते आजोबांसाठी पाणी. बरं. आजोबा, विहिरीत गडू का टाकला? तो माझ्या आवडीचा होता, मला परत पाहिजे. तुला परत हवाय ना गडू? मग काढ विहिरीतून. काढ.
काय केलं ते? माझ्या येवल्याच्या पुरीला विहिरीत उडी घ्यायला सांगितली. स्वामी स्वामी वाचवा हो, माझ्या लेकराला वाचवा. सदा, हे दामू, अरे यार ये लवकर, माझी चिमा विहिरीत पडली. अरे हे सदा, दामू, अरे दोरखंड घेऊन या रे, माझ्या पोरीला बाहेर काढायचंय. अरे दोरखंड घेऊन या ना. दोरखंड कशाला आणताय? ती तिच्या मर्जीने गेली आहे. तिच्या मर्जीनीच वर येईल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. चिमी चिमी, चिमू, चिमू माझी. चिमू, चिमू. स्वामी, 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 तुमची लीला आघात आहे. मला क्षमा करा स्वामी. तुमची लीला मी नाही समजू शकलो. मला क्षमा करा. त्याआधी आम्हाला समजून घ्या. जे आम्ही आहोत ते नाही. आम्ही निर्गुण निराकार आहोत. आम्ही कधीही नव्हतो. आम्ही आजही नाही. आम्ही पूर्वीही होतो. आम्ही आजही आहोत. आम्ही कुठेही गेलो नाही. जाऊ शकत नाही. कारण आम्ही आलोच नाही. आम्हाला जन्म नाही तर मृत्यू कुठून असणार. कोणत्याही भौतिक गोष्टी आम्हाला लागू होत नाहीत. तरीही तुम्ही आमची काळजी करता. आम्ही विहिरीत पडलो तर आम्हाला काय होईल? आम्हाला इजा तर होणार नाही ना, असा घोर लागतो तुमच्या जीवाला. तुम्हा भक्तांचा हाच निरागसपणा, हेच लाघव, हेच प्रेम अतिशय आवडतं आम्हाला. आम्हाला तुमच्याशी बांधून ठेवतं. तुम्ही माऊली म्हणता ना आम्हाला. लेकरानं अपार मायेनं आईला हाक मारावी, त्याच प्रामाणिक भावनेनं आम्हाला हाक मारता. मग त्याचं प्रत्युत्तर देणं आम्हालाही भाग असतं. विचार केलात तर तुम्हाला कळेल. तुम्हा प्रत्येकात एक चिमा दडलेली असते. त्या चिमाला असंच सांभाळून ठेवा. आमचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. तुमचा संसार सुखाचा होईल. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज. सखू, पुरी, तुझं ऐकून आपण इथे अक्कलकोटापर्यंत येऊन पोचलो. पण मला अजूनही वाटतं आपण परत फिरूया. अगं, कोण कुठला हा स्वामी? तो काय करणार आहे सांग? तो काही जादूगार तर नव्हे ना? नाही बाबा,
अहो एवढ्या लांबवर येऊन माघारी फिरायचं. अगं पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. नाही बाबा, मला स्वामींना भेटायचं. बाबा, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बाबतीत काय घडलं ते? नको नका सासूबाई, नका असं नका करू. चल चल तू आधी उंबरठ्या बाहेर हो. अहो मी तुमच्या पाया पडते, तुमच्या पाया पडते. मला घराबाहेर नका काढू. मग काय करू? हा असला पांढरा कोडाचा डाग असलेली सून घरात ठेवून उभ्या घरादाराचं वाटोळ होताना वाट बघू? दूध देते गाय सापाने चावून मेलीये आणि काल तर कहरच झाला. उभ्या शेतातलं पीक जळून खाक झालंय. सगळं तुझ्या पापाचं फळ आहे. आता तुला अजून या घरात ठेवली तर आम्ही तर भिकेलाच लागू. वामन, बघत काय राहिलायस? चल तिला घराबाहेर घे. चल तू चल. अहो पण मी काय केलंय सासूबाई? नका नका मला बाहेर काढू. अहो तुम्ही तर माझे पती आहात ना, साधा जन्माची सोबत आहे ना आपली. मग तुम्ही तरी सांगा ना यांना. नका मला वाऱ्यावर सोडू. सोडा मला, सोडा. बायको म्हणे हं. अशी पांढरी पडत चाललेली बायको करायची काय? तुझ्यामुळे चार चौघात छिथू होते माझी. कोडीचा नवरा म्हणून लोक हिणवतात मला, आणि नवरा म्हणून जे काय करायचं ना ते सगळं केलं मी. बस आता तू आणि तुझं नशीब. चालते हो माझ्या घरातून. तुझा हे पापी चेहरा मला यापुढे अजिबात बघायचं नाही. चालते हो म्हणतो ना. सोडा सोडा मला. आधी उंबरठ्या बाहेर. आई, मला नका काढू. आई आई नका काढू. आई नका नका मला बाहेर काढू. अहो माझं ऐकून घ्या आई. चले. अहो माझं ऐकून घ्या आई. आई परमेश्वरा, काय झालं रे हे? माझ्या कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देतोयस मला? आजवर मी कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही, कुणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्याच वाट्याला हे भोग का? मी जन्मभर तुझी भक्ती केली, तुझं नामस्मरण, तुझं चिंतन यात रममाण झाले, उपास तापास केले, त्याचं हे फळ देतोयस का रे? माझ्या कोणत्या जन्माच्या पापाची शिक्षा आहे ही? वर्ष झालं या सगळ्याची सुरुवात झाली. एक पांढरा चट्टा गालावर उमटला आणि बघता बघता तो गालभर झाला. रूपाचं बेरूप झालं आणि आयुष्य नासूनच गेलं. तेव्हापासून ही अशी नकोशी होऊन जगते मी. माझी सगळी उपेक्षा करतात, उपहास करतात. परमेश्वरा, तूही त्यांच्याच पंक्तीत जाऊन बसलास का रे? इतका निष्ठुर का झालास? तूही माझ्याकडे पाठ का फिरवलीस? अलख निरंजन, अलख निरंजन. काय झालं मुली? परमेश्वरावर दोषारोप का करतेस? मग काय करू महाराज? अहो माझ्यावर वेळच तशी आली आहे. मी आपणाला ओळखलं नाही. माझं नाव चरणदास. मुली मला सांगशील तुझं काय दुःख आहे ते? काय सांगू महाराज?
गेले वर्षभरापासून माझ्या चेहऱ्यावर हे कोड उमटलं. नाना उपाय केले पण गुण नाही आला. अहो, माझ्या सासूने नवऱ्याने त्रस्तवून मला घराबाहेर काढलं. मग आता तुम्हीच सांगा, असं तोंड घेऊन मी कुठं जाऊ? मुली, अशी निराश होऊ नकोस. अक्कलकोटास जा, स्वामी समर्थांना भेट. ते तुझं कोड नक्की बरं करतील. त्यांच्या चरणापाशी तुझ्या कोडावर औषध आहे. म्हणून बाबा मला स्वामींचं दर्शन घ्यायचं. त्यांच्या स्पर्शानेच हा रोग बरा होईल. पुरी, अगं हे असले साधू बैरागी काय तुझा रोग बरा करणार आहेत? अगं मोठमोठ्या हकीम वैद्यांनी हात टेकले, तिथं हा स्वामी काय करणार आहे सांग मला? त्याला जमणार आहे का हे? नाही बाबा, मला विश्वास आहे. स्वामींच्या दर्शनाने ना सगळं ठीक होईल. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया बाबा. निघूया. अरे, कोपऱ्यात तो पांढरा दगड पडलाय ना, घेऊन येतो. स्वामी, तो दगड? होय, तोच दगड. आता शंका नकोय. जाओ, वो पत्थर लेके आओ. स्वामी, 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 हा तर एक सामान्य दगड आहे. आणि तुम्ही त्याच्याशी इतक्या प्रेमळपणे खेळतात. स्वामी, या दगडात एवढं काय आहे? बरंच काही आहे, पण तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आताच का देऊ? धीरधर, सब्र करो. बऱ्याच वेळा प्रश्न दगडानेही सुटू शकतात. होय स्वामी. स्वामी, हा दगड तुम्ही हातात घेतलाय म्हणजे आता या दगडालाही देव पण प्राप्त झालेला.